रंग खनखन महागड्यांचा के साथ गजरा पाणी दिसते इतकी सुंदर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। तर भावांनो, तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर इमेज सिलेक्ट करायचं आहे, इमेजला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर कोपऱ्यामध्ये जायचं आहे, त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला अशा प्रकारे मध्यभागी सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत पुढच्या बीटवरती यायचं आहे, सेकंड बीटवरती यायचं आहे, इमेजवर क्लिक करायचं आहे, त्याला स्प्लिट मारायचं आहे। परत पुढच्या बीटवरती यायचं, स्प्लिट मारायचं। पुढच्या बीटवरती यायचं, इमेजवर क्लिक करायचं, स्प्लिट मारायचं। अशा प्रकारे स्प्लिट मारत घ्यायचे भावांनो। जितक्या वेळेस मी स्प्लिट मारतो तितक्या वेळेस तुम्ही स्प्लिट मारून घ्यायचे भावांनो अशा प्रकारे। चला तर मी इमेजला स्प्लिट मारून घेतो भावांनो। तर अशा प्रकारे मी सर्व जे इमेज भावांनो त्यांना स्प्लिट मारून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट आपली जी इमेज आहे त्याच्यावरती यायचं आहे, कोपऱ्यावरती यायचं, तिथे तिला फ्लिप हॉरिझॉन्टली करून टाकायचं आहे। परत पुढच्या इमेज सोडून द्यायची भावांनो, त्याची पुढची इमेज घ्यायची आपल्याला 3 नंबरची, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तिला पण आपल्याला फ्लिप हॉरिझॉन्टली करून घ्यायचं आहे। परत त्याच्या पुढची इमेज सोडायची, तिच्यावरती यायचे, परत तिथे आल्यानंतर तुम्हाला तिच्यावर फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे, तिला पण त्याच्या पुढची इमेज सोडायची। नंतर त्याची जी तिसरी इमेज तिला घ्यायचं आहे, त्याच्यावरती जाऊन फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं आहे। अशा प्रकारे एक इमेज सोडायची, एक इमेजला आपल्याला फ्लिप हॉरिझॉन्टल करून घ्यायचं आहे। ही जी मोठी इमेज भावनो हिला काहीच नाही करायचं भावनो। त्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला या इमेजवरती क्लिक करायचं आहे 1 सेकंडच्या नंतर, त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला फ्लिप व्हर्टिकल करायचं आहे अशा प्रकारे। परत एक इमेज सोडायचा, परत पुढच्या इमेजवरती जाऊन फ्लिप व्हर्टिकली करायचं आहे भावनो। जसं मी करतोय तसं तुमच्या इमेजला करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत फ्लिप व्हर्टिकली करून घ्यायचे भावांनो। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे भावांनो। बॅक आल्यानंतर शेक इफेक्टवरती यायचं आहे आपल्या। शेक इफेक्टवरती आल्यानंतर जो पहिला इमेज आहे आपला त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं अगोदर, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं। परत बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं भावांनो। पुढे आल्यानंतर तिथे जो तुम्हाला एक इमेज दिसेल भावांनो 5 सेकंडच्या नंतर, त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। परत त्याचा एक इमेज सोडायचा, परत पुढच्या इमेजला पेस्ट करायचा भावांनो इफेक्ट, परत त्याच्या पुढचा एक इमेज सोडायचा। अशा प्रकारे एक इमेज सोडून तुम्हाला शेवटच्या इमेजपर्यंत अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करत घ्यायचा आहे भावांनो। तर मी इफेक्टला पेस्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर परत बॅक यायचं, शेक इफेक्टवरती यायचं आपल्या। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढे स्क्रोल करायचं आहे। आपण आत्ता जो इफेक्ट ॲड केलेला होता त्याच्यानंतर जे मध्ये आपण इमेज सोडले होते त्या इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती यायचं आहे, पेस्ट करायचं आहे। परत पुढचा जो इमेज आहे तो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या इमेजला यायचं आहे, इफेक्ट ॲड करायचा आहे। परत पुढचा इमेज सोडायचा आहे, त्याच्यानंतरचा जो इमेज आहे त्याच्यावरती यायचं आहे, इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत अशा प्रकारे इथे आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो। तर अशा प्रकारे आपण ते इफेक्ट ॲड करून घेतलेले आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे भावांनो, जे आपण इमोजी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तिला अशा प्रकारे वरती घ्यायचं भावांनो, सगळ्यात वरती घ्यायचे भावांनो, सगळ्या जे इमेज आहे तिथपर्यंत घ्यायचे, ते अशा प्रकारे सेट होऊन जाईल तिथे। परत आपल्याला खाली यायचं आहे, परत आपल्याला ती शॅडो आहे भावांनो ती अशा प्रकारे घ्यायची, तिला पण इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे, ती अशा प्रकारे दिसून जाईल। तुम्ही तिला तुमच्या इमेजनुसार सेट करू शकता। मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन तिला अशा प्रकारे सेट करू शकता भावांनो। तुम्ही थोडं वरती पण सेट करू शकता, खाली पण घेऊ शकता भावांनो। त्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्टवरती आल्यानंतर रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, इथे प्लसवर क्लिक केल्यानंतर कॉपी लेअर करायचं आहे। परत बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं परत एकदा। तिथे आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर पेस्ट लेअर करून टाकायची। ते अशा प्रकारे तुम्हाला फ्लिकर नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल भावांनो तिथे, अशा प्रकारे ते तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक ओव्हरले इफेक्ट देईन भावांनो,
त्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर शेवटच्या बीटवरती जाऊन त्याचा पुढचा पार्ट कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जायचं आहे. लायटन करून त्याला लिनर डस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत आपल्याला पुढे परत फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन बॉर्डर पेन जी ॲड करायची तिला पण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. ती ॲड होऊन जाईल भावांनो. त्यानंतर व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.